हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. अगदी बाहेरच्यासारखी मार्केटमध्ये मिळते तशीच आलू भुजिया म्हणजेच आलूची शेव कशी करायची ती आजच्या भागात आपण बघणार आहोत. खूप सुंदर शेव तयार होते. एकदा तुम्ही बनवली की तुम्ही नक्की दरवेळेला अशीच शेव बनवाल याची मला खात्री आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. अतिशय सुंदर कुरकुरीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी अशी ही शेव आहे. झटपट होते. तर या दिवाळीला एकदा नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे. तर बटाटे आपल्याला छान उकडून त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि ते किसून घ्यायची आहेत. तर इथे बटाटा किसून झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार लाल तिखट. इथे 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे. 1 चमचावर हळद घालायची आहे. त्यानंतर 1.5 चमचा आपण इथे वापरलेला आहे चाट मसाला. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे. आपण चण्याचं पीठ त्यात बसेल एवढं घालायचं आहे. तर इथे साधारण 2 वाट्या चण्याचं पीठ मी घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे छान एकजीव करून मिश्रण मस्तपैकी शेवेसाठी आपण जसं वापरतो त्याचप्रमाणे तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता हे असा डो आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर पीठ भिजवून तयार झालेलं आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्यामुळे शेवसुद्धा आपली अशीच गोल्डन कलरची खूप छान तयार होते. तर इथे साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित त्यात बसेल एवढं आपण मिश्रण चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये भरून घेणार आहोत. तोपर्यंत मी एक कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल छान तापलं की गॅस बारीक करायचा आणि मगच आपल्याला शेव त्याच्यामध्ये घालायची असते, म्हणजे आपल्या हातावरती वाफ येणार नाही. आता इथे सोऱ्यामध्ये मी सगळं सारण भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे शेवेचा मस्तपैकी आपण साचा तयार करून घेतला आहे. आता आपण गरम गरम तेलामध्ये शेव पाडणार आहोत. तेल आपलं तापलेलं आहे. तापलेल्या तेलामध्ये गॅस बारीक करून आपण मस्तपैकी शेव पाडून घेतलेली आहे. अतिशय सुंदर अगदी बाहेरच्यासारखी कुरकुरीत अशी आलू भुजिया शेव तयार होते. तर अशी शेव तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूपच सुंदर शेव तयार झालेली आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हिला तळून घ्यायची आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या शेव आता करून घेणार आहे. तर तयार आहे आपली इथे आलू भुजिया शेव. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अशा छान छान रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. भाजणीच्या पिठाच्या चकल्या कशा करायच्या, भाजणी कशी बनवायची, त्यानंतर नुसत्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या कशा बनवायच्या, पोह्याच्या चकल्या कशा बनवायच्या, हे सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते पण एकदा नक्की बघा. खूप सुंदर चकल्या तयार होतात. भाजणीचं पीठ तुम्ही जर ऑर्डर घेत असाल तर त्यासाठी सुद्धा पीठ कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. छान छान रेसिपी नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.